नमस्कार सर्व ताईंना व दादांना. आज आजी करणार आहे छान अशी सुकटीची कांदा घालून मिरची बघा. तर सर्वात पहिल्यांदा कांद्याचे टाळफळ काढून घेतलेले आहे आणि काही 4-5 कांदे ना कापून आता तव्यावरती ठेवलेले आहे. लोखंडाच्या तव्यावरती बघा कशी सुकटीची छान भाजी रेसिपी होती एकदम गावाकडच्या पद्धतीने. आजींचा अनुभव जवळजवळ 60 वर्षाचा, काय टेन्शन घ्यायचं विषयच नाही त्याच्यात. कांदा चांगला परतून द्यायचा हा ना आजी. कांदा परतले आता तेल टाकते याच्यात म्हणजे लवकर परततं. तेल टाकलं ना कांद्यामध्ये लवकर कांदा परतून जातो आपला. जाळ भरपूर चालू आहे ना. तेल टाकून घेतलंय आता थोडंसं. पहिल्यांदा ना आजीने भाकरी करून घेतली बघा. त्याच्यामुळे आता त्याच तव्यावर लगेच सुकटीची मिरची गरम गरम टाकू राहिले बाबांसाठी. मेंढ्याकडे न्यायची ना. सुकट घेतलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून. त्याने काहीला झिंग्या पण म्हणतात ते बघा, अशा प्रकारची असते. आणि तव्यावरती कांदा पण भरपूर आता परतून घ्यायचं काम चाललेलं आहे आजींनी. सुकट घेतलेली आहे, तळफळ काढले, भाकरी झाले. इकडं आजींच्या डब्यामध्ये हळद, जिरे, कांदा, कोथिंबीर, मसाला, मिरची, खोबरे ठेवले थोडं. आणि इकडे बघा थाटामध्ये पोळी पण काढून घेतली. आता सुकट आता टाकून द्यायची आहे काही न करता. ऑलरेडी म्हणजे ती ना निसू वाळून ते गेले ना आजी. तुम्ही नेसून गेले ती वाळवली 2-3 दिवस वाळत होती वाटतं ती. भरपूर चाळ चालू आहे चुलीला, विशेष नाही फार काही. आता तेल टाकून घेत आहे बघा आजी. तेल टाकून घेतलं ना कांदा आणि सुकट आपली पुन्हा मिक्स करून घ्या. चव एकदम गावाकडची येणार या भाजीला. चांगली गरम होऊन द्यायची बघा. परतून द्यायचं कांदा. अजून त्याच्यात पाणी टाकून थोड्या हा ना आजी. थोडंसं पाणी टाकणार शिजायला, म्हणजे आरक उतरतो त्याचा, लगेच लवकर शिजन ती आजी. आता याच्यामध्ये मिरची, मीठ आणि ते टाका हा ना आजी. 1 चमचा टाकली. अजून अर्धा चमचा टाका. हळद घेतली किंचित, काहीतरी हळद पण टाका. एकदम खेळायची पारंपरिक पद्धतीने चालू. कांदा, कोथिंबीर, मसाला अर्धा किंवा 1 चमचा घ्या. त्याच्यानंतर आजींचा अंदाज आहे पण अंदाजानुसार टाकू राहिले. पण माझं म्हणणं आहे तुम्ही ना 1 चमचा आणि मीठ, मिरची, मसाला टाकून झालं ना. आता सर्व मिक्स करून घ्या बघा. मिक्स करून घेतलं म्हणजे नाही वेगळी चव असे. चुलीवरती जाळ घालू का आजी? जाळ लागत आहे चुलीला. हे बघा आजी पाणी टाकताय का आधी? थोडीशी परतून दिला कांदा बिंदा. कांदा, मिरची, कुंठी हे सारं परतून घेतलं ना रे. हळद आता काही 1 नंबर मिरची वाणार त्याच्यामध्ये सरभरीत ना. त्याच्यामध्ये आता तुम्ही थोडं पाणी टाकताय ना. हा, शिजवायला कांदा तास लागतो ना. शिजलं म्हणजे आरक उतर मऊ लागून खायला. एवढं पाणी आटून द्यायचं. आता काही विषय नाही, चालू द्या तुमचा, आरामात चालू द्या. जास्तच पाणी बाहेर आला ना. 5 मिनिट. हे बघा सुकट कांदा मिक्स आपली भाजी झालेली आहे. भरपूर चांगल्या प्रमाणावर तरी आलेली आहे. आणि छान अशी कोरडी भाजी बनवलेली आहे लोखंडाच्या तव्यावरती आजीने, एकदम गावाकडच्या पद्धतीने. जर तुम्ही भाजी अशी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.